तन्मय, ए तन्मय, उठ ना रे तन्मय. अरे बहिणीचं रक्षण कोण करणार, तू असं झोपून राहिलास तर. तन्मय अरे भाऊबीज आहे ना, तुला ओवाळायचंय आज. उठ पटकन चल. रात्रभर झोपून तुझी झोप पूर्ण झाली नाही आणि 5 मिनिटात काय होणार आहे रे. काय यार, भाऊबीजेच्या दिवशी तू भावावर अन्याय करते. तू फॅन लावते. उठ नाही तर आता तुला इथेच आंघोळ घालीन. उठ उठ उठ, नाही तर इथंच आंघोळ घालीन. तन्मय, तन्मय, ए अरे काय चाललंय. अगं काय हा पोरकटपणा. लहान आहेस का तू आता. आई आई ते चुकून चुकून झालं. काय चुकून चुकून दरवेळेला तुझं. अरे तू कशाला आमच्या दोघींच्या मध्ये येतोयस. आणि तू उगीच तिला पाठीशी घालू नको, बाजूला हो. आई का ओरडते, जाऊ दे ना. ते तिला चांगलंच माहितीये. आई तिची काहीच चूक नाहीये, माझी चूक आहे. मी सुरुवात केली होती. काय तिच्या अंगावर पाणी टाकलं. अंगावर पाणी टाकायला काय होळी आहे का. अगं गंमत म्हणून म्हणून ती माझ्या मागे धावत होती आणि तुझा धक्का लागला. गमती करा जरा, आजूबाजूचं भान ठेवा. आई जाऊ दे ना आता. आज सणाचा दिवस आहे. ओरडलीस तर एवढाचा चेहरा करून दिसतो. हा पुरे पुरे पुरे. तुम्ही दोघं एकत्र आल्यावर मी काय बोलणार. एवढंच सांगते, आता काही लहान नाही आताशी पकडापकडी खेळायला. आम्ही नाही कधी असे उथळपणे वागलो. ताजे चिरोटे केले तुमच्यासाठी. आवरा लवकर. हो. जाऊ दे. तुला माहित आहे ना ती पटकन रिॲक्ट होते. मग सोडून दे. थोडा विचार नको. बोल काहीतरी. अगं बोल. बरं ठीक आहे, बोलू नकोस. हसून दाखव थोडस. थोडं. नाही तन्मय, तन्मय परत नाही. प्लीज प्लीज. काय केलंस तू. जादू केलीस ना. मी तुझ्यावर ओतत होतो पाणी आणि ते म्हणतात ना, जो दुसऱ्याला भिजवतो तो स्वतः भिजतो. असं कोण म्हणतं आणि तन्मय भाऊ. माझं भाऊबीजेचं गिफ्ट कुठे आहे. गिफ्ट मी विसरलो. नाटक करू नको. दे चल. अगं विसरला असेल तो. देईल नंतर. तसंही नेहमी काही ना काही देतच असतो की तो. अगं पण आज भाऊबीज आहे, आज काहीतरी द्यायलाच पाहिजे त्यांनी. अगं अशी भाऊबीज काही मागायची नसते. देईल की नंतर आपणहून. आई अगं राहू दे ग. आज काय बहिणींचा दिवस ना. भावांना कुणीही भाव देत नाही आज. ए बास झालं, बास झालं. चल मला माहितीये तू विसरणं शक्यच नाही. चल दे चल पटकन दे. खरंच तायडे मी विसरलो. अगं त्या कामाच्या गडबडीत ना तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायचं राहूनच गेलं बघ. आता कधी घेऊ समजलंच नाही. काय आहे. मला काय माहित.
तूच बघ, तुझा आहे. वाव, मोबाईल आवडला? खूप मस्त आहे, पण महागडा असेल ना रे. एवढे पैसे कशाला? माझ्या बहिणीच्या स्माइल पेक्षा माझ्यासाठी काही महागडं नाहीये. तायडे, मला सुई आणि दोरा आणून देशील का? कुठे काय बटन वगैरे नाही नाही, मोबाईल घेतला ना, केशाला भूक पडलंय. हा, गिफ्ट झालं. आता अजून एक गोष्ट. काय? मोबाईल मध्ये कसं सिम कार्ड लागतं, अगदी तसंच आनंदी आयुष्य हवं असेल तर आईचा आशीर्वाद लागतो. राहू दे. मोठे वा, सुखी राहा. हो, पैसे घ्या. हो, बरं आहात ना? काय झालं? अहो, मी तुम्हाला 500ची नोट दिली आणि तुम्ही मला 2000ची नोट देत आहेत. काय दिवाळीचा बोनस वगैरे मिळतोय की काय? सॉरी सॉरी. थँक्यू, तुम्ही माझ्या लक्षात आणून दिलं. तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं फार कमी असतात. 20 रुपये परत. ठीक आहे. काय होत आहे साहेब, टेन्शन वगैरे आहे की काय? नाही, काय झालं? नाही, नाही तर हिशोबात गडबड होत नाही ना तुमची, म्हणून. नाही नाही, तसं काही नाही. हा, ताई, ह्यांचे 100च झाले. माहितीये मला. ते मगाशी थोडं लक्ष नव्हतं. याचा अर्थ काही भरकटले नाहीये मी. आहे अजून ठिकाणावर. बस आपलं काहीतरी हे भरून आण. हॅलो. हॅलो आरोही, तू फोन केला होतास? मी मिस्ड कॉल बघितला. चुकून लागला असेल. ओ, मला वाटलं काय काम होतं असं. मग ठेवू? आला नाहीस तू आज? अरे मला काय वेळ लागलाय का? आज तर मी तिकडे येणारच नाही. का? का म्हणजे काय, आज भाऊबीज आहे. मी तिकडे आलो आणि पटकन वळालच तर. काय? म्हणजे सॉरी, मी चुकून बोलून गेलो. हे प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मी ठेवू फोन? अजून काही बोलायचं होतं का? नाही नाही, सहज. बाय. बाय. कधी कधी सांगायच्या गोष्टी चुकून झाल्या असं दाखवावं लागतं. ताई 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 ताई, अप्पू, ही गंमत आहे. काय?
म्हणजे बघ ना, भाऊबीजेला ओवायला किंवा गिफ्ट द्यायला कोणी नाहीये ना. तो मी असा विचार केला की आपणच एकमेकींना गिफ्ट देत जाऊया ना. काय हवंय? उगाच असा घास खाऊ नकोस. सांग ना सरळ गिफ्ट हवंय. भाऊबीजेला असं करतात, भाऊबीजेला तसं एक करतात. मिनिट, तुझं गिफ्ट ऑलरेडी रेडी आहे बरं का. असं बिलकुल नाहीये की फक्त मी तुझ्याकडनं गिफ्ट घेणार. ओ वाव, दे. इथे नाही, रूम मध्ये. चल ना, चल 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 लवकर, चल चल चल. अरे बाप रे, अगं अप्पू काय आहे? दाखव. पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले. ये वीडियो देखकर आपकी दिल की धड़कनें तेज हो जाएंगी, सांसें रुक जाएंगी, आंखें झुक जाएंगी. हो झुक गई. मला माहिती होतं हा व्हिडिओ तुला सारखा सारखा बघायला आवडणार, सो मी हळूच शूट केला. अप्पू, हे असं नसतं करायचं. काय शूट की दाखवणं? हो क्या बात आहे. एका मुलीचा चेहरा जरा जास्तीच लाल झालाय. रागाने. हे बघ, तुला जे वाटतंय ना तसं काही नाहीये. तन्मय माझा खूप चांगला मित्र आहे. पण मी कुठे काय म्हणाले? तसं तुला आवडलं नसेल तर मी डिलीट करते. ऍक्च्युली मी तुला पाठवणार होते पण ओके ओके कर. आ? नाही नाही नको करू. म्हणजे कसंही बघ, म्हणजे नाही केलास तरी चालेल. नाही, जाऊ दे. तुला आवडला नाहीये ना, मी डिलीट करते. अगं नको करू ग, राहू दे. अगं, जाऊ दे, डिलीट करते ग. कर मग. करते डिलीट. मला काम आहे दुसरी. एक मिनिट, या टाइमला कोणतं काम आलंय ग तुला? हिशोब बघायचाय मला. या टाइमपास साठी माझ्याकडे वेळ नाहीये, कळलं ना. उगाच काहीतरी गिफ्ट म्हणे. तन्वी, ए तन्वी, आले आले. एवढे कपडे जरा तन्मयच्या कपाटात नेऊन ठेव. हो, 5 मिनिटात आले आई. नेहमी काय ग तुझे 5 मिनिटं? सांगितल्याबरोबर काम करायला कधी शिकणार आहेस तू? माझे हात जरा तेलकट आहेत. मी फक्त धुवून येते. आले. काय नको, ठेवते. अगं मी मला ठेवते ना. पसारा आवडत नाही आणि थांबायला तर मुळेच आवडत नाही. एक विचारू? मगाशी तू डोळे बंद केल्यानंतर खरंच तुला अर्पिताचा चेहरा दिसला होता? तुला खात्री आहे मला अर्पिताचा चेहरा नाही दिसला? हो. मग सांग ना, कोणाचा चेहरा दिसला? आत्ताशी फक्त आपण एकमेकांना ओळखतो. त्याची अजून मैत्री होऊ दे, त्या मैत्रीची गाढ मैत्री होते, तेव्हाच एकमेकांची गुपितं सांगू. मी पण माझ्या मनातलं तेव्हा सांगेन. पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले ना, कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले.
तन्मय, त्या झाडू पोतावाल्या सुमनताईंना कामावरून काढून टाकायचं ठरवलं मी. सांगितलेलं काम करतच नाहीत त्या. घरातला कचरा बाहेर टाकून द्यायला सांगितला तर कचऱ्यातलीच वस्तू त्यांनी घरात आणून ठेवली तुझ्या कपाटात. हे काही बरोबर नाही. त्यामुळे त्यांचा काय हिशोब असेल तो करून टाक आणि उद्यापासून त्यांना येऊ नका असं सांग. त्यांनी नाही ठेवलंय, मी ठेवलं. पण मी तुला ते टाकून द्यायला सांगितलं होतं. आई ही एक वस्तू आहे बस. पण ती मला घरात नकोय. पण का? हे काय वाईट आहे का? म्हणजे कुरूप वगैरे काही असं तर नाहीये. किती सुंदर बी नाही. तन्मय, मला या घरात चूर नकोय हे तुला माहितीये. अगं पण आई हे तन्मय, पण त्या निर्जीव विणेतून मला सूर ऐकू येत आहेत असं समज. हे चूक आहे आई. चूक? मी सांगूनही तू ती कपाटात लपवून ठेवलीस ही चूक नाहीये. आई तुला राग कसला आलाय? मी ही वस्तू कपाटात ठेवली याचा की मी ही वस्तू कपाटात ठेवली याचा? आई तू का चिडतेस? स्पष्टच विचारते. ही वस्तू त्या मुलीनं तुला दिलीये म्हणूनच तू टाकत नाहीस ना? आई मला ही वस्तू आवडली म्हणून मी जपून ठेवली. मला खरं खरं सांग, त्या मुलीचं आणि तुझं तसलं काही? आई मी खरंच सांगतोय, खरंच तू समजते तसं काही नाही. मग ह्याच बाबतीत तुला आईशी खोटं बोलावंसं का वाटलं? टाकतो म्हणालास पण टाकली नाहीस तू. आई हा काय एवढा मोठा इश्यू आहे का? होतं असं, राहून गेलं. राहून गेलं? हा काय कागदाचा चिटोरा आहे का कपड्यावरचं लेबल आहे किमतीचं राहून जायला? तू हे टाकलं नाहीस कारण तुझ्या भावना त्यात गुंतलेल्या आहेत. आई प्लीज तू चुकीचा अर्थ काढू नकोस आता प्लीज. मी चुकीचे अर्थ काढते का तू चुकीचं वागतोय? मला जे डोळ्यांना दिसतंय तेच डोक्यात येत आहे माझ्या. आणि माझ्याशी खोटं बोललास तू तन्मय. दुखावलंयस तन्मय तुम्हाला. त्यापेक्षा एकदा काय ते स्पष्ट सांग. 10 वेळा खोटं बोलत बसू नकोस. आई हे काय खोटं 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 लावलंयस तू? एक साधी वस्तू मला माझ्याकडे ठेवायची आहे, आता त्याची परवानगी मागत बसू का तुझ्याकडे? आणि या छोट्याशा वस्तूने तू दुखावली जाणार आहेस? मग असं असेल तर तो तुझा प्रॉब्लेम, माझा नाही. या छोट्या छोट्या गोष्टीचे एक्सप्लेनेशन मी नाही देऊ शकणार. मी काय लहान नाही आता. आणि मला काय करायचं आहे, कसं वागायचं नाही मला चांगलं कळतं, तुला पटत नसलं तरीही.